जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 133, वार बुधवार व तारीख आहे 13 मे 2026। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। समर्थ श्री रामदास स्वामी यांनी या फलश्रुतीचे महत्व त्यांनी स्वतः लिहिलेल्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात सुंदर रीतीने केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे श्रीयुत रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये त्या व्यक्तीच्या वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परम भाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अतिदक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल।
अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे, ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. आजपासून आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील नवविधा भक्ती नाम या 4थ्या दशकातील आत्मनिवेदन भक्ती या 9व्या समासाचे वाचन करण्यास सुरुवात करीत आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील दुसरा परिच्छेद श्रीराम या शब्दाने सुरू होतोय, तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. श्रीराम. मागा झाले निरूपण 8वे भक्तीचे लक्षण, आता ऐका सावधान भक्ती नवमी. नवमी निवेदन जाणावे, आत्मनिवेदन करावे, तेही सांगिजेल स्वभावे प्रांजळ करुणी. ऐका निवेदनाचे लक्षण, देवासी व्हावे आपण, करावे तत्व विवरण म्हणजे कळे. मी भक्त ऐसे म्हणावे, आणि विभक्तपणेची भजावे, हे आवगेची जाणावे विलक्षण. लक्षण असोन विलक्षण, ज्ञान असोन अज्ञान, भक्त असोन विभक्तपण, ते हे ऐसे. भक्त म्हणजे विभक्त नव्हे, आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. विचारे विन काहीच नव्हे समाधान. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा. आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. मी कोण ऐसा निवाडा, पाहो जाता तत्व झाडा. विचार पाहता उघडा, आपण नाही. तत्वे तत्व जेव्हा सरे, तेव्हा आपण कैसा उरे. आत्मनिवेदन येणे प्रकारे, सहजची झाले. तत्वरूप सकळ भासे, विवेक पाहता निरसे. प्रकृती निरासे आत्मा असे, आपण कैसा. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा आपण मराठीतील अनुवाद वाचूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील तिसरा परिच्छेद 1 या अंकाने सुरू होतोय, तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करूया. 8व्या भक्तीचे लक्षण मागे सांगितले. आता 9वी भक्ती आत्मनिवेदन सावधपणाने ऐका. आत्मनिवेदन करणे ही 9वी म्हणजेच निवेदन भक्ती होय. तेच निरूपण उगास आले म्हणून आता स्पष्ट करून सांगतो. निवेदनाचे लक्षण ऐका. देवाला आपण अर्पण व्हावे. ते कसे व्हावे हे तत्व विचार केला असता कळेल. आत्मनिवेदन म्हणजे देवासी व्हावे आपण. देव कोण, आपण कोण व व्हावे कसे, करावे तत्व विवरण म्हणजे कळे. म्हणायचे मी भक्त आणि विभक्तपणाने म्हणजे वेगळेपणाने भजन करायचे, हे सारेच विलक्षण होय. अशा भक्ताच्या ठिकाणी भक्तीचे लक्षण असताही द्वैतामुळे त्याची भक्ती विपरीत लक्षणाची होते, म्हणजे विलक्षण होते. त्याला जे देवाचे ज्ञान असते ते अशा वेगळेपणामुळे अज्ञान होते. भक्त असून विभक्तपणा म्हणतात तो हा असा असतो. भक्त म्हणजे विभक्त नव्हे, आणि
विभक्त म्हणजे भक्त ऐक्य पावलेला नव्हे. विचार केल्या वाचून समाधान काही होणार नाही, हे काहीच पुंगावयाचे नाही. म्हणून विचार करावा, देव कोणता तो ओळखावा आणि आपण कोण याचाही शोध आपल्या अंतःकरणात घ्यावा. आता तत्वांचे पृथक्करण करून मी कोण याचा उलगडा करू लागले असता विचारांती उघड दिसते की आपण म्हणून काहीच नाही. आता मी कोण याचा निश्चय करताना ज्या तत्वांचा पिंड ब्रह्मांड विस्तार झाला आहे त्यांचा विचार करावा व ज्या ज्या तत्वांचा पिंड बनला आहे ती तत्वे त्या मूळ तत्वात मिळवावी. म्हणजे आपण ती तत्वे नाही, मी त्या तत्वांत नाही असे स्वच्छ समजते. तत्व झाडा झाला म्हणजे मी तत्वे नाही, तत्वांहून मी म्हणावयाला वेगळे काहीच नाही असे कळते. ज्या तत्वांपासून जे तत्व निर्माण होते ते पुन्हा त्यातच लीन होऊन तद्रूपतेमुळे सर्व तत्वे जेव्हा संपतात तेव्हा आपण म्हणून कोठे उरतो. याप्रमाणे पिंडातली तत्वे मूळ तत्वांत विवेक सोडून दिली की मी उरत नाही व ह्याप्रमाणे आत्मनिवेदन सहजच होते. प्रकृती सर्व तत्वरूप भासते, तिचा विचार केला असता ती नाहीशी होते. हा दृश्य जगदाकार तत्वरूप आहे. विवेकाने त्याचा निराश होतो. प्रकृतीचा निराश झाला असता एकमेवा द्वितीय आत्मा तेवढा उरतो. मग आपण कोण, तेथे मी म्हणावयाला कोण आहे, हे आपण पुढच्या भागात पाहू. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून आजच्या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य चाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपण सर्वांनी अगदी मनपूर्वक ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केल्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. आपणा सर्वांना खूप धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.